आपण या उत्सवाने संपन्न करत आहोत. म्हणून ज्ञानेश्वर प्रगटले असं जर म्हटलेलं आहे तर ज्ञानोबाराय प्रगटलेलाच अभंग आपण सेवेला घ्यावा आणि या 7 दिवसाच्या कालखंडामध्ये ज्ञानोबारायांच्याच जीवनाचा चरित्राचा विचार करावा. म्हणून कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, हा अभंग आपण सेवेकरता विचारात घेतलेला आहे. विठ्ठला काही लोक जन्माचा कालखंड हा अजून पुढे मानतायत, परंतु भक्तश्रेष्ठ जनाबाईंचा हा अभंग आहे. इतर जे अभंग काही प्रमाण म्हणून दुसरे सांगतात ते प्रमाणभूत सांगितलेले अभंगच प्रमाणभूत नाहीत. जे अभंग प्रमाण म्हणून दिलेले आहेत पुढच्या सालाचे शकाचे, ते अभंग नामदेवरायांच्या गाथ्यात सापडत नाही, कुठेच सापडत नाही. म्हणून त्याचा पुरावा, त्या अभंगाचा पुरावा ग्राह्य मानला जात नाही. नामदेवरायांच्या वंशामध्ये, नामदास घराण्यामध्ये पंढरपूरला जे बाड आहे का, जे सर्व त्यांच्या अभंगाचं लिखित आहे, हस्तलिखित जे जे काय आहे, त्याच्यामध्ये मी आता प्रमाणभूत म्हणून जो जनाबाईचा अभंग सांगितला तोच अभंग फक्त त्या बाडामध्ये, त्या हस्तलिखितामध्ये, त्या गाथ्यामध्ये सापडतो. बाकीचे सांगितलेले अभंग जे लोक देत आहेत ते त्यांच्या गाथ्यात कुठे सापडत नाहीत. म्हणून जो प्रमाणभूत सापडतो आहे तोच प्रमाणभूत मानावा असा वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचा आग्रह आहे. म्हणून मामासाहेब दांडेकरांनी सार्थ ज्ञानेश्वरी जी लिहिली त्या सार्थ ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये याचा सांगोपांग विचार केलेला आहे. ती प्रस्तावना अनेक विवाद्य विषयांची चर्चा करून परमपूज्य परमश्रद्धेय गुरुवर्य मामासाहेबांनी हा काल खंड हा निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने देखील नामदेवरायांचा गाथा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला जी समिती स्थापन केली होती शासनाने, त्या शासनाने समिती जी स्थापन केली त्या समितीचेच अध्यक्ष मामासाहेब दांडेकर होते. म्हणून मामासाहेब दांडेकरांनी जे सर्व पुराव्याचे जे ग्रंथ आहेत, पुराव्याचे जे हस्तलिखित आहेत, ते सर्व ठिकाणी जाऊन ते हस्तगत करून प्राप्त करून घेऊन हा संशोधनातून गाथा हा प्रकाशित केला शासनाने मग तो. आणि त्यातून मामासाहेबांनी हा जनाबाईचा अभंग प्रमाणभूत मानलेला. अन्य अभंग काही सापडत नाहीत म्हणून ते प्रमाणभूत मानता येत नाहीत असं मामासाहेबांनी या प्रकारे सांगून हाच शक निश्चित केलेला आहे. आणि नामदेवरायांचं घराणं, नामदासांचं घराणं, हे सर्व घराणं याच शकाला मानता आहे. विठ्ठला योगायोगाने हा शक आलेला आहे, आपल्याला प्राप्त झालेला आहे, आपण त्या कालात ध्यानात घेतलेला आहे. तर ही संधी का दावडायची, या संधीचा फायदा आपण आपल्या जीवनात का करून घेऊ नये आणि सर्वांपर्यंत तो भाग पोहोचावा. म्हणून या ऑनलाईन पद्धतीप्रमाणे आपण हा कार्यक्रम घडवत आहोत की या कालखंडातलं या 4 दिव्य रत्नांचं जे प्राकट्य आहे त्यातील ज्ञानोबारायांचं प्राकट्य नेमकं या वर्षाला बरोबर जर साधलेलं आहे तर आपण ते का संपन्न करू नये म्हणून हा आपला प्रयास आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आपण याकरता विचारार्थ घेतलेला आहे. अभंग असा आहे. कैवल्याचा पुतळा
प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराय या अभंगातून जे आपलं जीवन आहे ते अनुभवाला आलेलं जीवन शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून त्या पद्धतीने प्रगट करतायत. वर्णन करणारे एकनाथ महाराज आहेत आणि वर्णन करतायत ते ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांचं वर्णन करावं असं का त्यांना वाटलं, या पाठीमागे त्यांची भूमिका काय, का त्यांना वर्णन करावं असं वाटलं पाहिजे, तर त्याची पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी मी सांगून या अभंगात प्रवेश करतो आहे. ज्ञानोबारायांनी या चारी दिव्य रत्नांनी जो अवतार घेतला तो विश्वाच्या कल्याणाकरता, या जगाच्या कल्याणाकरता. ज्ञानोबाराय एका अभंगातून गोड सांगतात, या चारही जणांना माझा नमस्कार असो असं म्हणतायत. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई. ज्ञानोबाराय म्हणतात यांना माझा नमस्कार असो. यांनी जो अवतार घेतला हा कशा करता घेतला, ज्ञानोबाराय गोड सांगतात. जगदुद्धारा लागी करिले अवतार, उद्धारा लागी करिले अवतार, जगदुद्धारा लागी करिले अवतार, जगदुद्धारा लागी करिले अवतार. मिरविला परिवार सिद्धाईचा, मिरविला परिवार सिद्धाईचा, मिरविला परिवार सिद्धाईचा, मिरविला परिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. ज्ञानोबाराय सांगतात या चौघांनी जे अवतार घेतले ते जगदोद्धारा लागी धरिले अवतार. मिरविला बडिवार सिद्धायचा, जगदोद्धारा करता यांनी अवतार घेतलेले आहेत. पूर्वी अनंत भक्त झाले, पूर्वी अनेक भक्त झाले, परंतु त्यांनी आपापल्या कालखंडात उद्धार केलेला आहे अनेक लोकांचा. परंतु निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई यांनी तर अपार अशा जीवजंतूंचा उद्धार केलेला आहे. निवृत्ती ज्ञानेश्वरे सोडविले अपार जीवजंतू, अनेक जीवांचा उद्धार यांनी घडवलेला आहे. म्हणून यापैकी ज्ञानोबारायांचा हा अवतार जो झाला तो 750 त्याचे वर्ष. म्हणून त्यांचं काय वैभव, त्या कालात वैभव दुमदुमत होतच होतं, परंतु त्यांच्या कालातल्या संतांनी केलेलं त्यांचं वर्णन हे तर विशेष आहेच आहे. त्यानंतर त्यांच्या मागून येणाऱ्या अनेक संतांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. अतिशय कमी वयात आणि उच्च पदवी, उच्च अवस्था प्राप्त झालेले
एकमेव संत म्हणजे ज्ञानोबा आहे. अतिशय कमी आयुष्याच्या कालखंडात आणि अतिशय उच्च अवस्था आणि अतिउच्च पदवी, की ती पदवी म्हणजे माऊली. माऊली ही पदवी ही सर्वात उच्च आहे. त्याच्यापेक्षा न मातु परदैवतम, आईपेक्षा श्रेष्ठ दैवत दुसरं नाही. न मातु परदैवतम, आईपेक्षा श्रेष्ठ दैवत दुसरं कोणतं नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ दैवत आहे आई. म्हणून ते आई हे नाव, ते माऊली हे नाव ज्यांना मिळालंय ते ज्ञानोबा आहे. आणि वैशिष्ट्य आहे की ते जर 90व्या वर्षी 95व्या वर्षी अंतिम कालखंडात भाग असतात तर ती वेगळी गोष्ट आहे पुन्हा. पण ते मिळालं अगदी पूर्व या प्रकारे कालखंडात. म्हणजे आयुष्याच्या कालखंडाचे जे 4 विभाग केले जातात, तर पहिल्या विभागातलाच कालखंड, तर त्या कालखंडातच एक कमी आयुष्य, सर्वात कमी 22 वर्षाच्या आयुष्याच्या अशा कालखंडामध्ये आणि अतिउच्च पदवी म्हणून माऊली ही ज्यांना प्राप्त झाली ते ज्ञानोबा आहे. या ज्ञानोबरायांचं सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे. सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे. रामाजनार्दन म्हणतात सर्व साधू संत ज्ञानोबरायांची सेवा करतायत. सेविती साधू संत मनोवेदला माझा. साधू संत मनोवेदला माझा. सेविती साधू संत मनोवेदला माझा. साधू संत आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनोवेदला माझा. सेविती साधू संत मनोवेधला माझा अति ज्ञान राजा. सर्व साधू संतांनी ज्ञानोबरायांची सेवा केलेली, ज्ञानोबरायांचा महिमा गायलेला आहे, वर्णन केलेलं आहे. मी पुढे तो भागाधिक आपल्याला सांगणार आहे. तर असे समकालात वर्णन करणारेही खूप सर्व संत आणि पश्चात कालात नंतरच्या कालातही अनेक साधू संतांनी सर्वांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबरायांचं वर्णन कोणी केलं नाही, मला असं वाटतं असा एकही संत मिळणार नाही की ज्यांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं नाही. तर असं त्यानंतर 300 वर्षाच्या कालखंडामध्ये नंतर पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराज जन्माला आले आणि त्या नाथ महाराजांच्या जीवनात ज्ञानोबरायांचा सर्व कालखंड, ज्ञानोबरायांच्या सर्व जीवनाचा आढावा नाथ महाराजांच्या लक्षात आलेला आहे. म्हणून नाथ महाराज हे देखील ज्ञानोबरायांकडे फार आकर्षित झाले, खूप आकर्षित झाले. काय हा महात्मा होऊन गेला, काय या महात्म्याने अल्पवयामध्ये अतिश्रेष्ठ स्थिती ही प्राप्त करून घेतली. खूप ज्ञानोबरायांचं जीवनाचं एक चरित्र नाथ महाराजा अंतःकरणामध्ये सारखं खेळत होतं, सारखं खेळत होतं. आपण या उशिराच्या कालखंडात ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबरायांना पाहिलं असेल ते किती धन्य मानावेत, त्यांना किती महत्त्व द्यावं की ज्यांनी प्रत्यक्ष ज्ञानोबरायांना पाहिलं असेल.
जे बरोबर ज्ञानोबारायांच्या हसले असतील, बोलले असतील, खेळले असतील, ज्यांना सहवास मिळाला असेल, ते किती धन्य मानावेत, किती थोर मानावेत. असं सारखं चिंतन नाथ महाराजांचं ज्ञानोबारायांविषयीचं चालायचं. आपल्याला असं दर्शन घडावं. आजची नाथ महाराजांची तळमळ त्याच तळमळीतून इकडे ज्ञानोबारायांच्याही अंतःकरणामध्ये अशी एक तळमळ निर्माण झाली की या 300 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण विश्वाच्या कल्याणाकरता जो ज्ञानेश्वरी ग्रंथ केला, त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अनेकांनी भिन्न भिन्न पाठ निर्माण केलेले आहेत. आपापल्या परीने त्यात अनेक अबद्धता आलेली आहे. मूळचा आपला शुद्ध आहे, परंतु पाठांतरामध्ये अतिशय अबद्धता त्याच्यात निर्माण झालेली आहे. त्यामुळे सिद्धांतही बदलले जातात. पाठ बदलला की सिद्धांतही बदलतो. त्याप्रमाणे एक वेगवेगळा आपल्या या ज्ञानेश्वरी ग्रंथातला अबद्धतेचा प्रकार जर पुढे समाजात तसाच राहिला तर या ग्रंथाचं महत्त्व जनतेच्या लक्षात येणार नाही. आणि त्या अबद्धतेतून एखाद्या वेळेला तर्कतीर्थ लोक, तर्कपंडित लोक, हा अबद्ध असा ग्रंथ आहे म्हणून याला बाजूलाही करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून ही अबद्धता घालवली पाहिजे. आणि ती अबद्धता घालवण्याकरता मूळचा शुद्ध ग्रंथ ज्यांना कळू शकेल अशांच्याच द्वारा तो केला गेला पाहिजे. म्हणून कोण असं याचं चिंतन ज्ञानोबाराय करत असताना त्यांच्या चिंतनात नाथ महाराज आले की पैठणला आता नाथ महाराज एक प्रगट झालेले आहेत. तेच हे जाणू शकतात, तेच हे करू शकतात. आपण ज्यांचे आहोत त्यांनीच ते रूप धारण केलेलं आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर भगवान विष्णू. जसं ज्ञानोबाराय हे विष्णूचे अवतार, तसंच तेच विष्णू पुन्हा भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराजांच्या रूपाने अवताराला आलेले आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वसी गोदातीर. ओ वाळुवारती स्वामी एकनाथा. ओ वाळुवारती स्वामी एकनाथा. क्षेत्र प्रतिष्ठान वसी गोदातीर. स्वामी एकनाथा. ओ स्वामी एकनाथा. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार म्हणजे नाथ महाराज आहेत. म्हणून ते बरोबर यातलं शुद्ध स्वरूप जाणून घेतील, लक्षात घेतील आणि हा अबद्धपणा घालवतील. तेव्हा त्यांनी यावं, आपल्याकडे यावं आणि ही मूळ प्रत लक्षात घ्यावी आणि त्यानुसार शुद्धीकरण करावं. म्हणून ज्ञानोबाराय चैतन्य रूपात त्यांच्या स्वप्नात गेले नाथ महाराजांच्या.
नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि त्याला एक निमित्त असं केलं, म्हणजे झालेलंच निमित्त ते तिथे त्यांनी नाथ महाराजांना सांगितलं की आपण आळंदीला या, मी ज्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे त्या समाधी स्थळापर्यंत शेजारी असणारा अजान वृक्ष जो आहे त्या अजान वृक्षाच्या मुळ्या ज्या या भूगर्भात जिकडे तिकडे पसरलेल्या आहेत त्यापैकी एक मुळी माझ्यापर्यंत आलेली आहे, ती माझ्या कंठाला लागलेली आहे. ती कंठाला लागल्यामुळे माझ्या शरीराला धक्का बसतो, वृत्तीला, साधनेला, या समाधी अवस्थेला तो धक्का पोचतो आहे. तेव्हा ती मुळी तुम्ही येऊन बाजूला करा. या निमित्ताने नाथ महाराजांना स्वप्नात ज्ञानोबारायांनी सांगितलं आणि त्यातून नाथ महाराज जागे झाले. वा वा वा, आज माझ्या भाग्याचा योग आहे, आनंदाचा योग आहे. ज्या ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला घडावं असं आपल्याला वाटत होतं, जे आपण मनोरथ करत होतो ते मनोरथ आपले यशस्वी झाले की त्याच ज्ञानोबारायांनी आपल्याला बोलवलेलं आहे. त्यांनी तिथे समाधी जी घेतली ती संजीवन समाधी आहे, ती माढ्याची प्रेताची नाही. मेला महाराज आणि त्याला उकरलं थडग घातलं म्हणजे जमिनीत पुरलं आणि वर केली समाधी, अशी समाधी नाहीये. ती थडग नव्हे, ती समाधी म्हणजे संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी, समाधी संजीवन हरे पाठ, नांदेवा प्रमाण निवृत्ती देवीचा, नांदेवा प्रमाण निवृत्ती देवीचा, नांदेवा प्रमाण निवृत्ती देवीचा, नांदेवा प्रमाण निवृत्ती देवीचा, समाधी संजीवन हरी पाठ, संजीवन हरी पाठ, संजीवन हरी पाठ, समाधी संजीवन हरिपाठ. ती संजीवन समाधी आहे. ज्ञानोबा तिथे आहेत, त्यांनीच आपल्याला बोलवलेलं आहे. भाग्य आपलं, चला जाऊ. काहीतरी आपलं पूर्व पुण्य उदयाला आलं, फळाला आलं. त्यांनीच आपल्याला दर्शन द्यायचं ठरवलेलं आहे. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. काहीतरी आपल्या भाग्याचा पूर्व पुण्याचा उदय झालेला आपल्याला त्यांनी बोलवले. लगेच नाथ महाराज निघाले आणि आळंदीला आलेले. नाथ महाराजांनी अभंगस्त्याप्रमाणे आपला प्रगट केलेला आहे की श्री ज्ञानोबाराय माझ्या स्वप्नात आले. श्री ज्ञान देवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी. श्री ज्ञानोबारायांनी स्वप्नात येऊन मला अशी गोष्ट सांगितली. काय? अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढे वेगी. आळंदीला या, तुम्ही वेगाने या, लवकर या आणि माझ्या कंठाला ही अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे ती काढा. अशा प्रकारे ज्ञानोबारांनी नाथ महाराजांचे आयसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. असं स्वप्न झाल्यानंतर मी अलंकापूरला आलो. नाथ महाराज इथे अलंकापुरी आले. अलंकापुरात त्यावेळेला खूप दाट झाडी, जंगल, अरण्य अशा प्रकारचा भाग. फक्त तिथे एकच स्थान, प्राचीन स्थान म्हणजे सिद्धेश्वराचं मंदिर. जुनाट असं हे शिवपीठ. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे पूर्वीचं स्थान. अलंकापूर हे स्थान शिवपीठ म्हणून जुनाट असं प्रसिद्ध आहे. या ठिकाणचं आळंदीचं दैवत
मुख्य जर पहिलं कोणतं असेल तर ते म्हणजे सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी गाव पुण्यभूमी गाव, आळंदी गाव पुण्यभूमी गाव, आळंदी गाव पुण्यभूमी गाव, आळंदी गाव पुण्यभूमी गाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंद हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर हे दैवताचं नाव. असं हे जुनाट शिवपीठ पूर्वीपासून प्रसिद्ध. अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी होते आणि तिथंच मग ज्ञानोबा आहे. म्हणून शिवपीठ हे जुनाट असं हे अलंकापुरी शिवपीठ. या ठिकाणी नाथ महाराज आले. आल्यानंतर ते निर्जन स्थळ, ते सिद्धेश्वर स्थान पाहिलं, वंदन केलं, नमस्कार केला. इकडे तिकडे पाहतायत, कुठं काय दिसून येईना. कुठे असेल ती समाधी? आजान वृक्षाची झाडे दिसून आली, पण ह्या आजान वृक्षाच्या झाडात नेमका आता ज्ञानोबा आहे कुठे असतील? या प्रकारे चिंतन करत बसलेले असताना तो काल एकादशीचा दिवस होता. एकादशीच्या दिवशी नाथ महाराज तिथे बसतायत, चिंतन करतायत. ज्या ज्ञानोबारांनी आपल्याला इकडं बोलवलंय तेच ज्ञानोबाराय आपल्याला जागा दाखवतील, ते स्थान दाखवतील. मग त्याप्रमाणे आपण करूया म्हणून नाथ महाराज तिथे चिंतन करत बसलेले आहेत. आणि एकादशीचा हा कालखंड चिंतन करत अनुष्ठानाला एक प्रकारे नाथ महाराज तिथे बसलेले. मग आता सूर्योदय झाला. द्वादशी निर्जला एकादशी आहे. सूर्योदय कालात ते पारणं सोडलं गेलं पाहिजे. नाथ महाराजांचं पारणं पहिलं सोडवून द्यावं आणि मग त्यांना ही जागा दाखवावी, स्थान त्यांना सांगावं. मग ते शोध करत येतील आणि आपली मुळी बाजूला काढतील. म्हणून सूर्योदय होताच निर्जला एकादशी नाथ महाराजांची ती पर्वकालात ते पारणं सुटलं पाहिजे. म्हणून तिथे कोण आहे, काय बघा. ज्ञानोबारांची किती तळमळ, कशी ज्ञानोबा आहे. काय झालं, वाणी बनले वाणी. त्यांनी सर्व सामग्री घेतली, सर्व अन्नधान्य, सर्व तेल मीठ मसाला मिरची सर्व काही भोजन करता जेवढी गॅस सिलेंडर घेतला की काय, आणखी काय काय जे जे लागतंय ते ते सर्व घेतलेलं आहे. आणि ज्ञानोबाराय वाणीहून तिथे आलेले आहेत. सर्व सामग्री नाथ महाराजांना दिले. झाले ज्ञानेश्वर वाणी, झाले ज्ञानेश्वर वाणी, झाले ज्ञानेश्वर वाणी, झाले ज्ञानेश्वर वाणी. दिली सामग्री आमासी, दिली सामग्री पर्वकाळ द्वादशी, दिली सामग्री आमासी. आले सामग्री घेऊनी, आले सामग्री घेऊनी, पर्वकाळ द्वादशी, दिली सामग्री आमासी. झाले ज्ञानेश्वर वाणी, आले सामुग्री घेऊन. ज्ञानेश्वर वाणी झाले, सामुग्री घेऊन आले, वाणी बनले आणि सर्व सामुग्री घेऊन आले. कधी आले? पर्वकाळ द्वादशी.
द्वादशी पर्वकाल होता, त्यावेळेला आले आणि दिली सामुग्री आम्हासी. ज्ञानदेवाचे चरणी शरण एका जनार्दनी. नाथ महाराजांनी चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. ती सामुग्री आपल्याला आणून दिली. आमचं भाग्य आहे आपण ही सामुग्री दिली. मी आलेलो आहे ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता. त्यांनी बोलवलेलं आहे म्हणून मी आलेलो आहे. पण आता ते कुठे असतील, कसं काय आपल्याला ते स्थान प्राप्त होईल, कसं दर्शन होईल. तर त्यावेळेला सांगितलं की हा जो नंदी आहे ना, नंदी हा शिवपट स्थान, भगवान शंकराचं सिद्धेश्वराचं स्थान, त्याच्या पुढे जो नंदी आहे, नंदी तो दिसतो का नंदी? हो हो आहे ना, ढवळा 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 असा तो नंदी पुढे आहे ना. तो नंदी जो आहे ना, तिथूनच खाली त्यांच्या समाधीकडे जाण्याचं द्वार आहे. तिथून जाता येईल, मग ज्ञानोबरायांचं दर्शन घडू शकेल. असं समाधी स्थळाचं, समाधी कालाचं ते स्वरूप सांगितलेलं आहे. आता या प्रकारे नाथ महाराजांना स्थानाचा निर्देश मिळाल्यानंतर पर्वकाल सामुग्री मिळालेली, पारणं सोडलेलं आहे आणि नाथ महाराज तिथे गेले. तो नंदी तव नंदी माझारी देखिले द्वार. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. नाथ महाराजांनी ते द्वार बरोबर सापडवलं आणि गेले खाली. आत गेल्यानंतर दिव्य लख प्रकाश, तेजपुंज असं दिव्य स्वरूप ज्ञानोबरायांचं नाथ महाराजांना दिसलं. कसं दिसलं? नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलतसे, परब्रह्म केवळ बोलतसे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलतसे, परब्रह्म केवळ बोलतसे. नाथ महाराज आत गेल्यानंतर दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, दिव्य असणं तेज ज्ञानोबरायांचं नाथ महाराजांना दिसून आलं. सर्व सौंदर्याची खान असणारा मदन आहे, पण त्या मदनाचा मूर्तिमंत पुतळा, दिव्य तेजपुंज असा तो ज्ञानोबरायांचा विग्रह नाथ महाराजांना दिसून आला. आणि मग नाथ महाराज पुन्हा 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 तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार,
नमस्कार वारंवार ज्ञानोबराय दिव्य तेजपुंज असे दिसून आले. नाथ महाराजांनी चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. एका जनार्दनी पाय वंदी तसे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदी तसे चरणावर मस्तक ठेवलेलं आहे, वंदन केलेलं आहे. काय ही विभूती आहे, काय हे तेज आहे. पुन्हा 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 वंदन करतायत नाथ महाराज. तया नमस्कार वारंवार 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 करतायत आणि पुन्हा मनात म्हणतायत आजच नाही, या तासालाच नाही, या कालखंडातच नाही, दिवसाच नाही, रात्रंदिवस माझं मस्तक या ज्ञानोबरांच्या चरणावर राहावं. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकाचो दिवस रजनी, मस्तकाचो दिवस रजनी, मस्तकाचो दिवस रजनी. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी. दिवसाच काय, रजनी रात्री पण, दिवस आहे पण सातत्याने त्यांच्या चरणावर आपला मस्तक असावं या प्रकारे नाथ महाराजांना वाटतं आहे. ज्ञानोबा म्हणतात नाथ महाराज पुष्कळ झालं, आता पुरे झालं, फार झालं, फार झालं. आता मी कशाला तुम्हाला बोलावलेले ते पहिलं बघा, त्या कामाला लागा. लगेच ज्ञानोबरायांच्या आज्ञेप्रमाणे निवृत्तीनाथ देहदशेवर एक प्रकारे आले. ज्या कार्याकरता आपल्याला बोलावलं ते आपण कार्य पहिलं करावं. पाहताय तर कंठाजवळ ती मुळी दिसून आली. नाथ महाराजांनी ती मुळी बाजूला काढली, बाजूला केलेली आहे. महाराज माझं भाग्य धन्य, काहीतरी माझं पूर्व पुण्य उदयाला आलं, तुम्ही मला बोलवलं. काय आज्ञा, काय सेवा. ही अजान वृक्षाची मुळी हे सांगले. आणखी काय मी सेवा करू, आणखी काय सांगा म्हटल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात ही माझी ज्ञानेश्वरी, मी जी लिहिलेली आहे गीता ग्रंथावरची टीका, परंतु लोकांमध्ये पाठांतरात त्यात अबद्धता आलेली आहे, म्हणून ती शुद्ध प्रत पुन्हा समाजाला मिळाली पाहिजे, जनतेला मिळाली पाहिजे, त्याच्यात विसंगती व्हायला नको. म्हणून हे काम फक्त तुम्हीच करू शकता. म्हणून या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं शुद्धीकरण तुम्ही करा आणि समाजामध्ये जनतेमध्ये ती प्रकाशित करा. म्हणून या प्रकारे ज्ञानोबरायांनी नाथ महाराजांना सांगितलं. नाथ महाराजांनी ती आज्ञा शिरसावंदे मानली आणि आपल्याला सेवा माऊलींनी दिली. खूप धन्यता मानू लागले नाथ महाराज. आणि मग ती ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी 1506 साली शके 1506 तारण नाम संवत्सरी, तारण नावाच्या संवत्सरामध्ये 1506 शके 1506 ही ज्ञानेश्वरी प्रत नाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे. भाद्रपद मास कपिला षष्ठी म्हणून ज्ञानेश्वरी शुद्धीची जयंती ती आहे. शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत ही आलेली ती जयंती. तर या प्रकारे ही चिंतन ती ज्ञानेश्वरी पाठांतराने अबद्ध झालेली नाथ महाराजांनी ती शुद्ध केली. खूप सातत्याने ज्ञानेश्वरीच्या वाचनातून पठनातून ज्ञानोबरायांचा दयार्द्र भाव, करुणाभाव नाथ महाराजांच्या अंतःकरणात खूप बिंबला गेला. खूप ज्ञानोबरायांच्या बाबतीत नाथ महाराजांचं जीवन इतकं एकाकार झालं
की ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे, असं ते एकदम आपल्या व्यवहारिक भाषेत म्हणायचं म्हणजे वेडे झाले जणू काय. ज्ञानोबरायांच्या करता नाथ महाराज एकदम अतिशय तीव्रतेने त्यांना वेड लागलेले ज्ञानोबरायांचं. काय ज्ञानोबा आहे, काय विभूती आहे, काय संत महात्म्य आहे, किती विश्वाच्या उद्धाराची कळकळ आहे, किती तळमळ आहे, याप्रमाणे त्यांनी हे घडवलेलं आहे. म्हणून सारखं त्या चिंतनात, त्या वाचनात, त्या पठणात, ज्ञानेश्वरीच्या लिखाणात गुंग झालेले नाथ महाराज. कोणी यावं, ज्याने त्याने भेटावं, नाथ महाराज काय चाललंय तुमचं, बघा हे काय चाललंय माझं. माझ्या ज्ञानोबारांनी माझ्याकडे सेवा सोपवलेली, माझ्या ज्ञानोबारांनी मला हे काम सांगितलेलं आहे, ते काम माझं चालू आहे. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण चालू आहे. माझे ज्ञानोबा आहे, माझे ज्ञानोबा आहे, त्यांनी मला सेवा दिली, त्यांनी मला सेवा दिली. असं ज्या वेळेला जे जे लोक येतील, जे जे काही विचारतील, बोलतील, त्यांना त्यांना नाथ महाराज म्हणतात माझे ज्ञानोबा आहे, माझे ज्ञानोबा आहेत. माझ्या ज्ञानोबारांनी असं केलं, माझ्या ज्ञानोबारांनी तसं केलं. ज्ञानोबारायांचा गोडवा माझे ज्ञानोबा आहे, माझे ज्ञानोबा आहे, असं सातत्याने ज्या वेळेला नाथ महाराज लोकांना सांगू लागले, तेव्हा लोक म्हणाले महाराज आम्ही ज्या ज्या वेळेला येतो, ज्या ज्या वेळेला तुमच्याशी बोलतो, त्यावेळेला तुमचं हेच माझे ज्ञानोबा आहे, माझे ज्ञानोबा आहे, माझे ज्ञानोबा आहे, माझे ज्ञानोबा आहे. माझ्या ज्ञानोबारांनी मला ही सेवा दिली, माझ्या ज्ञानोबारांनी मला ही सेवा दिली, त्यांनी मला दर्शन दिलं, त्यांनी मला सेवा दिली, असं तुम्ही वारंवार सांगतात. आम्हाला एक सांगा, माझा ज्ञानेश्वर माझे ज्ञानोबा आहे, तू म्हणतात तुमचे ज्ञानोबा आहे, नेमके आहेत तरी कसे सांगा ना आम्हाला, समजू द्या तर खरं. तुमचे ते ज्ञानोबा आहे कसे आहेत, तेव्हा ते माझे ज्ञानोबा आहे कसे आहेत. त्या ज्ञानोबारायांच्या अलौकिक स्वरूपाचं वर्णन नाथ महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून करतायत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा. कुमारी जय गोपार कुमारी, जय गोपार कुमारी, 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 गोपार कुमार, 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 गोपार कुमार. कैवल्याचा पुतळा
प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. माझे ज्ञानोबा राय, माझे ज्ञानोबा राय कसे आहेत तुम्ही मला वारंवार विचारता, पुन्हा पुन्हा विचारता. तर सांगू तुम्हाला माझे ज्ञानोबा राय कसे आहेत. तर कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा. भूतळा प्रगटला, प्रगटला भूतळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांच्या अलौकिक स्वरूपाचं, आध्यात्मिक स्वरूपाचं असं महत्त्वाचं चिंतन, महत्त्वाचा विचार नाथ महाराज या अभंगातून करतायत. ज्ञानोबारायांचं यथार्थ वर्णन, यथार्थ वर्णन, यथा अर्थ म्हणजे जसं आहे तसं, जसं आहे त्या प्रकारचं वर्णन ज्ञानोबारायांचं नाथ महाराज करतायत. दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. वर्णन ज्याचं केलं जातंय तेही अतिशय महत्त्वाचे, आणि जे वर्णन करतात तेही अतिशय महत्त्वाचे. दोघेही अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या वर्णनाला महत्त्व आहे. वर्ण्याविषयाची किंमत वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असते. वर्ण्याविषय कसा आहे, ज्याचं वर्णन केलं जातं त्याला म्हटलं जातं वर्ण्य. वर्णन करण्यास योग्य तो वर्ण्य. असं वर्ण्य इथे वर्णन करण्यास योग्य आहेत ज्ञानोबा आहे, आणि वर्णन करणारे आहेत नाथ महाराज. तेव्हा नाथ महाराजांच्या या वर्णनाला अतिशय महत्त्व आहे, आणि ज्यांचं केलं जाते वर्णन ते तर अतिशय महत्त्वाचेच आहे. वर्णन करायचं झालं तर या दोघांचंच करावं. एक देवाचं वर्णन करावं आणि दुसरं संतांचं वर्णन करावं. इतर कोणाचंही नव्हे, कोणत्याही मानवाचं वर्णन, कोणत्याही मानवाची कीर्ती करूच नये. वर्णायची झाली कीर्ती तर ती फक्त एक देवाचीच वर्णन करा. वर्णाविते कीर्ती एका विठ्ठलाची, वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची वानू नये, कीर्ती मानवाची वानू नये, कीर्ती मानवाची कीर्ती मानवाची. तुकोबाराय म्हणतात वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, एका विठ्ठलाची थोरी वर्णावी. एक विठ्ठल, एक पांडुरंग परमात्मा, एक देव, त्या देवाचंच वर्णन करत जावं. इतर मानवाची कीर्ती, इतर मानवांचं काही वर्णन करू नये. काही वर्णन करण्यात काय अर्थ नाही. काहींचं वर्णन हे तर कधीच करू नये, कधीच करू नये. नव्हे नव्हे त्यांचं नावही घेऊ नये, नव्हे नव्हे नाव घेऊ नये, त्यांचं तोंडही पाहू नये. काही लोकांचं तोंडही पाहू नये. तुकोबा म्हणतात एक क्षणभर देखील त्यांचं दर्शन नकोच. कामने क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. कामने क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. एक क्षणभर देखील दर्शनही नको, त्याचे दर्शन न व्हावे. शवासता तो जीवे, त्याचं दर्शनही नको, मग वर्णन तर नकोच नको. अशा दुष्टांचं, दुर्जनाचं, वाईटांचं वर्णन करण्यामध्ये वाणीला शी नाही.
ज्ञानोबाराय 9व्या अध्यायामध्ये सांगतात, हे असो तू ये वायाणी कायसे मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल हन. वाणी शिनेल, वाणीला शीन प्राप्त होईल. म्हणून मूर्ख लोकांचं, या आसुरी लोकांचं वर्णन करून यांच्याविषयी काही बोलूच नाही असं ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून इतरांचं काही बोलूच नाही, वर्णन काही करूच नाही. वर्णन करायचं झालं तर एक देवाचं वर्णन करावं. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, एक विठ्ठलाचं वर्णन करावं. मग दुसरा काही पर्याय नाही का? तुकोबाराय म्हणतात इतरांचं करू नये, इतर मानवाचं करू नये. पण देवस्वरूप झालेले जे संत आहेत ते संत देखील देवच आहेत. संत आणि देव ह्या निमित्त मात्र प्रतिमा आहे. नावं भिन्न भिन्न आहे, पण जसा देव आहे तसेच संत आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत असे भावे, भावाने मी त्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. देवाप्रमाणे त्या संतांच्या ठिकाणी भाव ठेवावा, भाव असावा आणि त्यांचे वर्णन करावं. त्यांच्या वर्णनामध्ये, संतांच्या वर्णनामध्ये जीवाला लाभ आहे, महान लाभ आहे. त्यांच्या वर्णनात काय लाभ आहे तर त्यांच्या वर्णनामध्ये वाणीला विश्रांती प्राप्त होते. इतरांच्या वर्णनामध्ये वाणीला शीन येतो. वाया वाढविता वाणी शिनेल हन, वाणीला शीन प्राप्त होईल. पण ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. जेथे वाचा विसवे, ऐसे म्हणितले देवे तेथ जीजी म्हणितले पांडवे. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. ज्या ठिकाणी वाणीला विश्रांती प्राप्त होईल ती साधू कथा आहे. वाणीला विश्रांतीच फक्त प्राप्त होते असं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात आपली हरवलेली आत्मवस्तू जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर ती आत्मवस्तू प्राप्त करून घेण्याकरता संतांचंच वर्णन करावं, त्यांचंच गुणगान करावं की ती निश्चित आपली हरवलेली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त होऊ शकते. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा वानावे. त्यांचं वर्णन करत जावं, संतांचं वर्णन करत जावं. पण महाराज संतांचं वर्णन करता यायला तर पाहिजे ना. आम्हाला बोलता येत नाही, उभं राहिलं की अंग थरथर कापत, लटलट काप होतो उभं राहिलं की. तर बोलायचं काय, कसं आम्ही बोलणार? आम्हाला वर्णन करता येणं शक्य नाही. ज्ञानोबाराय म्हणतात नाही वर्णन करता आलं ना मग ऐका. वर्णन करणारे वर्णन करतील, तुम्हाला ऐकण्याचं काम करता येईल की नाही? ऐकावा. ऐकण्यातही तेच फल प्राप्त होतं. गाता ऐकता समानची घडे. गाणाऱ्याला जे प्राप्त होतं तेच फल ऐकणाऱ्यालाही मिळत असतं. म्हणून संतांचं गुणगान करावं, त्यांचं वर्णन करावं. म्हणून देवाच्या वर्णनात जसा लाभ आहे तसाच संतांच्या वर्णनामध्ये हा महान लाभ आहे. आपल्या हरवलेली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त होऊ शकते असं या वर्णनाचं साफल्य आहे. म्हणून ज्ञानोबारायांचं महात्म्य वर्णन करतायत नाथ महाराज. नाथ महाराज वर्णन करतात, याला मूल्य आहे. मी सांगितलं कोण कोणाचं वर्णन करतंय याच्यावर त्याला किती किंमत द्यावी हे विचारात घेण्यासारखं आहे. बरोबर आहे. मामासाहेब दांडेकर म्हणायचे कोणाचं वर्णन कोण करतंय. एखादे सासूबाई आपल्या जावयाचे वर्णन करते, कोण कोणाचं, इतर सामान्यांचे कोणाचे वर्णन केलं जाते. त्या वर्णनात त्याला किती किंमत द्यावी, किती महत्व द्यावं ते सांगायचे. उदाहरण सांगायचे. एक सासूबाई आपल्या जावयाचं वर्णन करू लागले. म्हणजे आमचे जावय बुवा फार हुशार, फार हुशार. काय म्हणजे फार इंग्रजी फटाफट बोलतात.
इंग्रजी खूप बोलतात, खूप बोलतात. असं कोणाबरोबर बोल? त्यांच्या साहेबांशी, साहेबांबरोबर त्यांचं बोलणं चालत असतं त्याप्रमाणे. मग काय म्हणतात? अहो म्हणे मी स्वतः ऐकले, आमच्या जावयानं आमचे साहेब म्हटले हे डॅम फुल आहेत. मग असं म्हटल्यानंतर लगेच आमचे जावई त्यांच्याबरोबर बोलले, इंग्रजीतच बोलले, येस येस विठ्ठल. सांग मामासाहेब म्हणायचे, या वर्णनाला काय म्हणले आहे, काय म्हटले हे तिलाही कळलं नाही, पण ती म्हणते वर्णन करते. आता हे काय वर्णन आहे का? या वर्णनातून उलट अपकीर्ती आहे, त्यांच्याविषयीचं मूल्यही घसरलं जात आहे, ते हानी होते आहे. म्हणून कोण कोणाचं वर्णन करत आहे आणि ते वर्णविषयाच्या वर्णनातून त्याला किती मूल्य द्यावं हेही विचार मामासाहेब म्हणजे 99.99% त्याच्यातून वजाच करायचं. तेव्हा काही जी वर्णनं असतात त्या, या सगळ्यात जास्त मला हा लांबवायचा नाही भाग, ही इतरांची वर्णनं, कोण कोणाचं वर्णन करते याला काहीच अर्थ नाही. तर हे इतरांचं वर्णन नकोच. वर्णन एक करावं तर देवाचं, वर्णन एक करावं तर संतांचं. नाथ महाराज ज्ञानोबारांचं वर्णन करतात, याला फार महत्त्व आहे. मामासाहेबांचं एक वाक्य असेल, धुंड महाराज एक म्हणायचं, वर्णन करणाऱ्याला वर्णविषयाची यथार्थ ज्ञान असायला पाहिजे. वर्णविषयाचं यथार्थ ज्ञान जर असेल त्या वर्णन करणाऱ्याला तर ते वर्णन योग्य होऊ शकतं. यथार्थ ज्ञान जर नसेल तर ते योग्य वर्णन होऊ शकत नाही. तर नाथ महाराजांना ज्ञानोबारांचं यथार्थ ज्ञान झालेलं, यथार्थ स्वरूप कळलेलं, यथार्थ स्वरूप लक्षात आलेलं. म्हणून नाथ महाराज जे वर्णन ज्ञानोबारांचं करतात वर्णन, हे अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. संतांचा महिमा हा संतांनाच कळू शकतो, इतरांना तो कळू शकत नाही. कितीही तो पंडित असला, किती शब्दज्ञानी असला तरी त्याला ते महत्त्व कळेल संतांचं असं मात्र नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे. तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचं इथं काहीच काम नाही, तो महिमा त्यांना कळेल असं नाही. म्हणून किती शब्दज्ञानी पंडित झाला तर त्याला कसं ते कळू शकत नाही, का बरं कळू शकत नाही. तुकोबाराय दृष्टांत देऊन सांगतात, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. किती दूध देणारी ती गाय झाली, म्हैस झाली, तरी ती काय कामधेनू होईल का. तसं किती शब्दज्ञान झालं तरी संतांचा महिमा करणे की योग्यता येईल असं नाही. बारासा याचा फाटा बारासा विषय आपल्याला तो जास्त लांबवायचा नाही. तर संतांचा महिमा हा कळणं फार अवघड आहे. अशक्य गोष्टी शक्य होतील. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळवेल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमा नव. परंतु साधूचा महिमा कळू शकत नाही. अशक्य गोष्टी शक्य होतील नाथ महाराज म्हणतात, पण संतांचा महिमा कळू शकत नाही. ब्रह्मादिक देवांना तरी कळेल की नाही, न कळे तो साचार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवांनाही कळू शकत नाही. नव्हे नव्हे संतांचा महिमा नकळे आगमा निगमा. आगमाला कळू शकत नाही. आगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद. शास्त्राला कळत नाही का वेदाला कळत नाही. तुकोबा म्हणतात तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. म्हणून संतांचा महिमा इतरांना कोणालाही कळू शकत नाही. कळतो फक्त त्यालाच जो संत असेल त्याला. जो अंगाने संत होईल
त्यालाच संतांचा महिमा कळून येईल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. आपण अंगाने ज्या वेळेला संत होऊ त्याच वेळेला आपल्याला संतांचा महिमा कळून येईल, इतरांना तो कळू शकणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात संतांचा महिमा अगर भक्तांचा महिमा ते भक्तच जाणू शकतात, दुसरे कोणी जाणू शकणार नाही, दुसऱ्यांना ते कळणं शक्य नाही. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनिकाशी, अनिकाशी गती दुर्लभ. मग भक्ताचा महिमा भक्त हेच जाणू शकतात. म्हणून ज्ञानोबरांचा महिमा ज्ञानोबरांच्या योग्यतेचेच, असे संतत्वाला प्राप्त झालेले थोर तेच जाणू शकतात. म्हणून ज्ञानोबरांचा महिमा काय आहे, ज्ञानोबरांचं नेमकं स्वरूप काय आहे ते नाथ महाराजच सांगू शकतात. म्हणून नाथ महाराज म्हणतात माझे ज्ञानोबराय कसे आहेत तुम्हाला सांगू. माझे ज्ञानोबराय हे कैवल्याचा पुतळा आहेत. कैवल्याचा पुतळा. कैवल्य म्हणजे काय तर केवलस्य भाव हा कैवल्य. हा केवल, केवल म्हणजे केवळ फक्तच, केवलाचंच अस्तित्व. भाव हा म्हणजे त्याचं अस्तित्व, केवलत्वाचं अस्तित्व, याचंच नाव कैवल्य. केवल म्हणजे केवळ फक्त एक, दुसरं कुठलंही त्याला काहीच असं स्वरूप नाही. केवलत्व एकच म्हणजे निसंगत्व, निरुपाधिकत्व, केवलत्वच. दुसरं त्याला कुठलंच नाही सहन होऊ शकत, ज्याला दुसरं काहीच सहन होऊ शकत नाही असं जे एक मूळ स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे कैवल्य. ते एकच स्वरूप आहे, दुसरं त्याला काहीच नाव देता येत नाही का काही म्हणता येत नाही. एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी, सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष भूताधिवासः, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. केवलः निर्गुणः एकः देवः सर्वांतर्यामी भूतात्मा कर्माध्यक्ष सर्वभूताधिवासः, ही सर्व त्याची लक्षणं आहेत. असा जो केवल एक स्वरूप ते जे परब्रह्म, त्या परब्रह्माचा त्या कैवल्याचाच पुतळा म्हणजे मूर्तिमंत त्याचं स्वरूप म्हणजे ज्ञानोबराय आहेत. कुठलीही उपाधी ज्याच्या ठिकाणी नाही, कुठलाही संग ज्याच्या ठिकाणी नाही, कुठलाही आकार ज्याच्या ठिकाणी नाही, असं जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे कैवल्य आहे. निरुपाधिक, कुठलीही उपाधी त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय देवाला देखील एके ठिकाणी म्हणतात की देवा तू कसा आहे, तू सगळ्या उपाधीचा वेगळा असा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे तुम्ही
उपाधीच्या वेगळे आहात, निर्गुण आहात, निराकार आहात, काहीच संसार तुम्हा नाही, तुम्हा काहीच संसार नाही असं आहे. कुठलीच उपाधी नाही, सर्व उपाधीतून तुम्ही वेगळे असे आहात. इथे कैवल्य हा शब्द, काही वेळेला कैवल्याचा अर्थ मोक्ष असा केला जातो, पण इथे कैवल्य शब्दाचा अर्थ मोक्ष असा घेऊ नये. मोक्ष हा बंधाच्या सापेक्ष आहे, बंधाच्या सापेक्ष मोक्ष आहे. मोक्ष मानणं म्हणजे पहिला बंध मानणं आहे आणि मग बंधाच्या सापेक्ष मोक्ष मानावा लागतो. बंधनच जिथे नाही, मुक्तता आणि बंधन ह्या दोन्हीच्याही उपाधीने रहित असं जे मूळ केवल स्वरूप ते म्हणजे कैवल्य. म्हणजे कैवल्य शब्द इथे अवस्था वाचक नाही, हा कैवल्य शब्द स्वरूप वाचक आहे. देशाची उपाधी नाही, कालाची उपाधी नाही, वस्तूची उपाधी नाही, यातून तो वेगळा असा आहे. त्याला स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, या तिन्ही भेदातून तो पलीकडे आहे. त्रिविध भेद, त्रिविध परिच्छेद याने तो रहित आहे, चार अभावाने तो रहित आहे. असं जे केवळ एक मूळ स्वरूप आहे ते आहे कैवल्य, ते आहे परब्रह्म तत्व. कोणती उपाधी त्याला लागू शकत नाही, असा उपाधीचा तो वेगळा आहे. असं जे मूळ एक स्वरूप, पहिले कोठेच नव्हते काही, गगन चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते ते ते. असं जे ते स्वरूप आहे ते परब्रह्म स्वरूप, त्याला कोणतीच उपाधी लागत नाही. तो कोणत्या गावाचा, त्याला गाव नाही, कोणत्या शिवेवरचा, त्याला शिव नाही. म्हणून नळोबाऱ्यांचे गवळण आहे, त्या गवळणीतून त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याला कुठला गाव नाही की त्याला शिव नाही की त्याला काही नाही. नव्हता गाव शिव पहिला याचे काही, नाम रूपाची तो आधीची भावनाई, मनती वैकुंठ ते कालची झाले बाई, शिरसागर ना कैची शेषशाही हो, शिरसागर ना कैची शेषशाही हो, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. कैवल्य म्हणजे काय तर निर्गुण निराकार असं जे मूळ ब्रह्मचैतन्य, निरुपाधिक चैतन्य, याचं नाव कैवल्य. असं ते परब्रह्म चैतन्य, कुठलंच याला सहन होत नाही. कसे बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मला, त्याचं स्वरूप सांगता येत नाही, दाखवता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही.
कुठलंच याला पहिलं नाव नव्हतं का रूप नव्हतं, त्याला गाव नव्हतं का शिव नव्हते, नव्हता गाव शिव पहिला याचे काही पहिलं, याला नाव नव्हतं की शिव नव्हती का गाव नव्हतं. बरं त्याचं नाव काय, नावही नव्हतं, रूपही नाही. नाव रूप हे कोणाला असतं, जे आकाराला येतं त्याला नाव रूप असतं, आकाराला येतं त्याला रूप दिसतं त्याचं, आणि मग त्याचं त्याला नाव ठेवलं जातं. निराकाराला काय नाव आणि काय रूप. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद, वस्तूशी नाही. हा प्रवाद आकाराशी, आकारवानाचं नाव, त्याचं रूप, त्याचा संबंध, त्याची जाती, त्याच्या क्रिया, त्याचा भेद हे सर्व आकारवानाच्या बाबतीत असतं. याला आकारच नाही असं जे निराकार स्वरूप आहे ते कैवल्य स्वरूप, ते म्हणजे कैवल्य. आणि त्या कैवल्याचा पुतळा म्हणजे माझे ज्ञानोबा आहे. आकाराला आलं नावरूप ही उपाधी कुठलीच नाही. त्याला आकार कसं, तो कोणत्या रंगाचा आहे, काळा आहे का, ढवळा आहे का, पिवळा आहे का, गोरा आहे का, बरं त्याची उंची कशी काय, उंच आहे का, बुट्ट बैंगन आहे, तो खुजा ठेंगणा आहे का, काळा आहे का, गोरा आहे का. निळोबाराय वर्णन करतात, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, काळा नाही, गोरा नाही, खुजा नाही, ठेंगणा नाही, कैची जीव शिवतयाची भावना. सर्व ह्या ज्या ज्या उपाधी आहेत ह्या आकारवानाला आहे. निराकार निरुपाधिक असं जे मूळ ब्रह्मचैतन्य आहे त्याचंच नाव आहे कैवल्य. आणि अशा कैवल्याचाच पुतळा, कैवल्याचाच मूर्तिमंत स्वरूप म्हणजे माझे ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा, त्याचाच पुतळा त्याचा असतो ज्या धातूचा तो बनवलेला असतो, त्याचा तो पुतळा असतो. हा लोखंडाचा पुतळा आहे, हा चांदीचा पुतळा आहे, हा पितळाचा पुतळा आहे, हा पंचधातूचा पुतळा आहे. म्हणजे पंचधातूच त्याच्यात आहेत, केवळ चांदीच त्याच्यात आहे, केवळ सोनच त्याच्यात आहे, त्याचा तो पुतळा म्हणलं. आता आपले तुकोबारायांची मूर्ती हा पंचधातूचा पुतळा आहे, 5 धातू आहेत यामध्ये. तर पंचधातूचा पुतळा ओती तेच त्याच्यात आहे, त्याचंच स्वरूप. तसं माझे ज्ञानोबा आहे म्हणजे हा कैवल्याचाच पुतळा आहे. ओती एकूण एक माझ्या ज्ञानोबारांच्या ठिकाणी तुम्हाला कैवल्यच कैवल्य दिसून येईल. प्रत्यक्ष भगवानच ज्ञानोबारांचं वर्णन करताना करतायत. ज्ञानोबाराय तुम्ही ऐका, तुम्ही कसे आहात, तू ज्ञान चक्रवर्ती आहेस. प्रत्यक्ष भगवान ज्ञानोबारांचं वर्णन करतात. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, तव ज्ञानाचीच मूर्ती, परी पुसची जे आरती ते कळली मज, परी पुसची जे आरती ते कळली मज, परी पुसची जे आरती ते कळली मज. भगवान प्रत्यक्ष ज्ञानोबारांचं वर्णन करतात. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, ज्ञानाचीच तू मूर्ती आहे. प्रत्यक्ष ज्ञानाचंच मूर्तिमंत स्वरूप म्हणजे ज्ञानोबारा आहे. तेच नाथ महाराज वर्णन करतात. माझे ज्ञानोबारा आहे म्हणजे कैवल्याचा पुतळा आहे. कैवल्याचाच एकमेव पुतळा म्हणजे माझे ज्ञानोबारा आहे. पुतळा मूर्ती हे एक अर्थवाचे शब्द आहेत. तर या प्रकारे
माझे ज्ञानोबराय म्हणजे कैवल्याचाच मूर्तिवंत आकार म्हणजे ज्ञानोबराय. परब्रह्म केवळ बोलत असे, परब्रह्म केवळ बोलत असे, परब्रह्म केवळ बोलत असे, परब्रह्म केवळ बोलत असे. मगाशी आपलं प्रमाण होऊन गेलं. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा नाथ महाराजांना ज्ञानोबराय कसे दिसले तर परब्रह्म केवळ, केवळ परब्रह्म, केवळ परब्रह्म म्हणून कैवल्याचाच पुतळा म्हणजे माझे ज्ञानोबराय आहेत. ते ज्ञानोबराय आणखी कसे आहेत तर चैतन्याचा जिव्हाळा, चैतन्याचा ते जिव्हाळा आहेत. तर चैतन्याचा जिव्हाळा काय आणि असे कैवल्याचा पुतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा असणारे माझे ज्ञानोबराय या भूतलावर प्रगट झाले. प्रगटला भूतळा तर चैतन्याचा जिव्हाळा त्याचा थोडाफार काय विचार. आणि या भूतलावर ज्ञानोबराय माझे प्रगट झाले तर भूतलावर हे प्रगट कसे काय झाले, कुठून झाले, त्यांचे आईबाप कोण, कशा पद्धतीने, कोणत्या काळात, कोणत्या देशात, कोणत्या ठिकाणी कसे प्रगट झाले याचा विचार आपण उदय करू. आज इथेच आपण सेवेला विराम देऊ. तेव्हा नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात की माझे ज्ञानोबराय कसे आहेत तुम्ही विचारताना सांगू. ज्ञानोबा माझा असा आहे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथ महाराज माझे ज्ञानोबराय कसे आहेत त्यांचं अलौकिक वर्णन तसंच लौकिकातही काय प्रसिद्ध असलेलं वर्णन सर्व या अभंगातून करतायत. म्हणून ज्ञानोबरायांचा हा 750वा जयंती महोत्सव आपण संपन्न करत आहोत. हा शेवटचा आठवडा. यात आपल्याला दररोज या अभंगाच्या एकेका भागाचा विचार करायचा आहे. ज्ञानोबरायांच्या चिंतनाचा, त्या चरित्राचा भाग, त्या अलौकिक जीवनाचा, लौकिक जीवनाचा आणि त्याचा समाजाला काय उपयोग आहे, इतरांना काय उपयोग आहे, हेही सर्व स्वरूप नाथ महाराजांनी या अभंगातून सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्या या भूमीमध्ये ज्ञानोबरायांचं अधिष्ठान या तुकोबरायांच्या अनुष्ठानस्थळी माझे ज्ञानोबराय त्यांच्या चरणाजवळ मला जागा हवी आहे. तुकोबरायांनी ज्ञानोबरायांना आपल्या चरणाजवळ घ्यायला सांगितले. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापे किंकारा, किंकारा पायापे राखे. ज्ञानोबराय मला तुम्ही तुमच्या पायाजवळ घ्या. अशी तुकोबराय आपली लीनता ज्ञानोबरायाने विषयी दाखवतात. तुकोबराय ज्ञानोबरायांच्या विषयी आपली लीनता ज्ञानोबरायांपुढे प्रगट करतायत आणि तेच ज्ञानोबराय माझे तुकोबराय कसे आहेत हे रामेश्वर भट्टांना समजून सांगतायत. रामेश्वर भट्टाच्या लक्षात आणून देतात. रामेश्वरा मी तुला तुकोबरायांकडे जायला सांगतो. तुकोबराय तू सामान्य समजू नको. माझे तुकोबराय कसे आहेत. तुकोबराय सर्वात श्रेष्ठ आहेत. आम्हाला ते प्रिय आहेत, आम्हाला ते थोर आहेत. माझ्या नामदेवरायांचा ते अवतार आहेत म्हणतात. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नाम याचा. म्हणून ज्ञानोबरायांचं केलेलं चिंतन तुकोबरायांना आवडणार.
आणि तुकोबरायांचं केलेलं चिंतन ज्ञानोबरायांना आवडलं. म्हणून दोघांना जे आवडतं ते आपण करणं म्हणजे आपल्यावर दोघांचाही कृपाशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपण आता ज्ञानोबरायांच्या चिंतनाबरोबर तुकोबरायांचे थोडा वेळ चिंतन करूया. तुकाराम 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 तुकाराम